हरिओम. भगवद्गीताबोध योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अर्जुन विषाद योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ प्रथमोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय पहिला. श्लोक क्रमांक 9. अन्येश्च बहवः शूरा मदर्थे त्यक्तजीविताः नानाशस्त्रप्रहरणास सर्वे युद्धविशारदाः. अशी किती नावे सांगावी की जे शूरवीर पराक्रमी असून माझ्यासाठी रणांगणावर जीवाची बाजी लावायला तयार आहेत. हे सर्व अनेकविध शस्त्रास्त्रात निपुण असून युद्धकलेत प्रवीण आहेत. द्रोणाचार्यांना युद्धासाठी डिवचून झाल्यावर, त्यांचा अहंकार दुखावून झाल्यावर तो आता गुरु द्रोणाचार्यांच्या निमित्ताने स्वतःचं मानसिक समाधान करतो आहे. आपल्याला काळजी कशाला करायला हवी? कितीतरी शूरवीर पराक्रमी योद्धे माझ्याबरोबर आहेत. मी काही एकटा नाही. आता पुढचा श्लोक क्रमांक 10. अपर्यास्तं तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितं पर्याप्तं तु तेषां बलं भीमाभिरक्षितं. पितामह भीष्माचार्यांच्या अधिपत्याखाली असलेलं आमचं सैन्य भरपूर आहे, तरी ते युद्ध जिंकण्यास असमर्थ आहे. पांडवांच्या सैन्याचा संरक्षक भीमसेन आहे. ते सैन्य संख्येने कमी असलं तरी ते भीमसेनी शक्तीच्या जोरावर युद्ध जिंकण्यास समर्थ आहे. गुरु द्रोणाचार्यांजवळ एवढा संवाद करूनही गुरु द्रोणाचार्य शांत आहेत, मौन आहेत. दुर्योधनाला त्यांच्याकडून शाब्दिक मानसिक सहानुभूतीची अपेक्षा होती, परंतु त्याने काहीच प्रतिक्रिया दिली नाही. हे पाहून दुर्योधनाला नैराश्य आलं आहे. तो वैतागाने स्वतःशीच पुटपुटतो आहे. पितामह भीष्माचार्यांच्या अधिपत्याखाली असलेलं आमचं सैन्य भरपूर आहे, तरीही ते युद्ध जिंकण्यास असमर्थ आहे. पांडवांच्या सैन्याचा संरक्षक भीमसेन आहे. ते सैन्य संख्येने कमी असलं तरी ते भीमसेनी शक्तीच्या जोरावर युद्ध जिंकण्यास समर्थ आहे. भीमाच्या पराक्रमाचा दुर्योधनाला चांगलाच स्वानुभव आहे. दुर्योधन वैतागला आहे. त्याच्या मनात आता भलते सलते, शुभ अशुभ असे विचार येत आहेत. पुढचा श्लोक क्रमांक 11. अयनेषु च सर्वेषु यथा भामव स्थिताः भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तु सर्व एव हि. सर्वांनी आपापल्या जागा घ्या. सर्व आघाड्या व्यवस्थित सांभाळा. दक्ष रहा. आपले सेनापती पितामह भीष्माचार्य यांचं नीट सर्वतोपरी रक्षण करा. दुर्योधनाला आता स्वतःला सावरायला पाहिजे आहे. लवकरच युद्ध सुरू होणार आहे. तो राजा आहे. स्वतः महापराक्रमी योद्धा आहे. द्रोणाचार्यांकडून प्रतिसाद मिळत नाही असे पाहून तो आता भीष्माचार्यांचे आपल्याकडे लक्ष वेधू इच्छितो. द्रोणाचार्यांसह सर्व सैन्याला उद्देशून दुर्योधन म्हणत आहे की सर्वांनी नेमून दिलेल्या जागा घ्या. आपापल्या आघाड्या सांभाळा. याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे सर्वांनी पितामह भीष्माचार्यांचं रक्षण करा. याला कारण आहे. पांडवांकडील शिखंडी हा भीष्माचार्यांच्या पतनासाठीच जन्मलेला आहे. तो पूर्वी स्त्री होता. तो नंतर पुरुष झाला आहे. त्यामुळे भीष्माचार्य शिखंडीशी लढणार नाहीत असे भीष्माचार्यांनी अगोदरच जाहीर केले आहे. तसेच त्यांनी जाहीर केलेले आहे की ते पांडवांना ठार मारणार नाहीत. हरिओम.